रामकृष्ण हरी। अकारण करुणावरून आलय भगवान पांडुरंग परमात्मा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज तथा वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण गुरुवर्यांच्या असीम कृपेद्वारा आशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला आरंभ करीत आहोत। तरी आपणा सर्वांचे आशीर्वादही असावेत अशी अपेक्षा आहे। तत्पूर्वी नमन करूया। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सरोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजना गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरननदी कैवर्तकः केशवः। पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितं। लोके सज्जनशतपदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदेष्वङ्पदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। इति श्रीमद्भगवद्गीतान्यासध्यानादि रामकृष्ण। श्री गणेशाय नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातुची गणेशु सकलमती प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष
तेची मूर्ती सुवेश तेथवर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथे व्यासाधिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती मनवणी विसंवादे धरती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू स्विमळू तोची शुडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशणू जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृतमुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे एकवट तयीभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगूल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदी बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेषे अत्यादरो विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मगवास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणितेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मुळसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वगाहणी नातरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची यादी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वशिष्ठ शेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्नभांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोणी महामती व्यासाची म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झाला आवो रसाळपणाचा देवीची ऐक अनिक एक येथून शब्दश्री सच्चाश्रीक आणि महाबोधी कोवळीक दुनावली येत चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले येथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक
गुणास गुणपणाचे बीक बहु अस येथ भानुचे नेते जे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्त तेजे धवळीत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैशी आगळी अंगनांगी ना तरी उद्याने माधवी घडे तेथ वनशोभेची खाणे उघडे आदिला पासून अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बर्वे पर निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वेपण पातले ते जाणो निकायाश्रईले इतिहासी नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानी वधरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली म्हणूनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतिही येणे कारणे म्हणी पेपाही व्यासोच्चिष्ट जगत्रय ऐसी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे निरूपणाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू तो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिलिया व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीतही मग ज्ञानाग्नि संपर्के कळसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगिजेल जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती वने मवाळे चकोरतलगे त्या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळवारपण चित्ता नोनिया हे शब्दवीन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोलादी झुंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नीती परी कमळ दळे नेनती तैसी परिया हे सेविती ग्रंथी का पुला ठावून सांडिता आलिंगिजे चंद्र प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आतिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान ध्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनवले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणोनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उनी सहजे उपसाहला प्रार्थू काही परी अपराधू तो अनेका आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवूला हे म्हणूनिया हे अनावरण विचारिता वायांची धिमसा उपनला चित्ता ये रवी भानु तेजी काय खद्योता शोभाथी की टिटिभू चाचोवरी मापसुये सागरी मी नेनतो त्यापरी प्रवर्ते येथ आज का आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आगवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुनी तेथ हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मती मंद काय होय हे अपार कैसे निकवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परियेथ से कुआधारू तेनीची बोले मी सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवे तरी मी मूर्खो जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीचा आहे
की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मोकया आती भारती येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकारी जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्त काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इहे तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितू असे आता देई जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुला अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई धडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू म्हणे परियसा मना अवकाशू देवोनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवानी माझे गेले असती व्याजी झुंजाचेनी तरी तीही येतुला अवसरी काय किजती असे येरी ते झळकरी कथन करी मज प्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ते वेळी संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले कवाट जैसे उसळले काळकूट धरी कवन नातरी वडवा नरू सांदुकला प्रलय वाते पोखला सागर शोषुणी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नानाव्युही परिकर अवगमले भयासूर ते काळी ते देखलिया दुर्योधने अव्हेरिले कवनी माने जैसे नगनिजे पंचानने गज घंटा ते मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते हे रचिले याथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेनी हा सैन्य सिंहो पाखरिला देख देख अत्र शुरा महिश्वासा भीमार्जुन समायुधी युयोधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः आनिकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीराहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगीची येत युधानो सुभटू आला से विराटू महारथी श्रेष्ठो द्रुपद वीरू दृष्टकेतुश्चैकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवाः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः चेकितान् दृष्टकेतु काशीश्वरो विक्रांतो उत्तमोजान् नृपनाथु शैब्य देख हा कुंतीभोजू पाहे येथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादिराय हे सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरो नवा अर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मितिने जे परिअपार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आतामुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगे जती उद्देशे एक दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू
रिपुगज पंचाननु कर्णवीरू या एकेकाचिनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे हा कृपाचार्य न पुरे एकलाची येत विकर्णवीरू आहे हा अश्वत्थामा पैलप आहे याचा अडदरू सदावा हे कृतांतू मनी समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणिकही बहुत हाती जयाच्या बळामिती धाता ही नेने अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदाः जे शास्त्रविद्या पारंगत मंत्रावतारमूर्त होकाजे अस्त्रजात येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापवांगी परिसर्व प्राणी मदची लागी आराईली असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुबटांसी आमुचिया काजाची निपाडे देखती आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जानती कळे कीर्ती सिजिती हे बहु अशोकशास्त्र नीती येथोनिया ऐसे सर्वा परिपुरते वीर दळिया मुते आता काय गणू याते अपार हे अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तुदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझे श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुवटू तया दळवेपणाचा पाठो भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुवाळपण कवना नाही मग बडवा नळू तैसी आहे बिरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसा संगातू तैसा हा गंगा सितू सेनापती आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे ओईचले निपाडे दिसत असे वरी भीमसेन बेथू तो झाला असे सेनानाथू ऐसे बोलून हे मातू सांडली तेने ऐनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा दयाजिया अक्षोहिणी जेने तिया अर्णी वरगण कवन कवनी महारथिया तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभार वाघवा साचवा मुचा तस्य संजन नयन हर्षन कुरुरुद्ध पितामहा सिंहनादम विनद्धोश्चेष शंखम दद्मो प्रतापवान या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्य आतू प्रतिध्वनीन समात उपजत असे त्याची तुझगा सवे वीरवृत्तीचे निथावे दिव्यशंख भीष्मदेवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत झाले तैसे आकाश कापडेले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फारिली ततः शंखश्च भैर्यश्च पनवानक घोमुखः सहसैवाभ्य हन्यन्तस् सशब्दस्तुमुलो भवत उदंड सैंग वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेथे धाकणासी ढेरी निशान मांदळ शंख कहाळ भुंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे आवेशे भुजात रहाटिती विसनेले हाका देती जेत महामद भद्र जाती आवरतीना तेथ भेडांची कवन मातू काचया केर फिटतू जेने दचकला कृतांतू अंगणे घे एका उभयाची प्राण गेले सांगाते दात बैसले बिरुदाते दादुले हिमताती ऐसा अद्भुत तुरबंबाळू एकोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू वळवळा आजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा तू वर्तले काही होका निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गारुड याचे जावळीचे कांतले चारी ततः श्वेतैर हयर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः ही पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कुंदाटलिया दिशा जयाचेनी जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णो ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला
तेने पांचजन्यू आस्फुरिला अवलियाळाची. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः परितो महाघोषु थोरू गाजत असे गहिरू जैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्रांते तैसे तुर्बंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी निनोके उते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादी अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले कवट तेथ ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे तव भीमसेनु विसनैला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्रा स्फुरिला महाशंखू अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेने नादि अंतकू गजबजला ठाके काशश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टधुम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान दद्मुः पृथक पृथक तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदयादिक हा काशीपती देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टदुम्नु नृपनाथू शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्यवीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्धाते शेषकुर्म अवचिते गजबजोनी भुभाराते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक दंडळीत मेरू मंदारांदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदार्यत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयं पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेथे सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार उठिला तिन्ही लोकी तवादी पुरुष विस्मितू म्हणे झने होय पांतू मग लोपलाद्भूतू संभ्रमुतो म्हणोने विश्व सांवरले इरवे युगांत होते ओढवले जे महाशंका स्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला तेने दळभार उद्व्यंसला कौरवांचा जैसा गजघंटा तू सिंहलेला विदारितू तैसा हृदयाते भेदुतू कौरवांच्या तो गाजत जवा ऐकती तो उभेची ही घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवाः तेथ बळे प्रौढे पुरते जे महारथी वीर होते तिही पुनरपि दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जळधर अनिवारका ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठीसेने घालितसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे ऋषिकेशं तदा वाक्य मीदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा निवुनीमध्ये घालावा दोही दळा यावदेतान् निरीक्षेऽहं युद्धुकामानवस्थितान् कैर्मया सहयोद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वीक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रेचिकीर्षवाः जब मी नावेक हे सकळवीर सैनिक न्याहाळीन असे कह झुंजते जे येता आले असती आगवे परी कौनेसिम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव
वाटे व्हावीन हाव बांधती झुंजी झुंजाची आवडी धरी ती परिसंग्रामी धीर नव्हती हे सांगून राया प्रति काय म्हणे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. आयिका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेने भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति तत्रापश्यत्सिथान् पार्थः पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. जेत भीष्मद्रोणादिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुता हाती तेत स्थिर करुणे रथू अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेशी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेख तव कृष्णामणी नावेक विस्मो झाला. तो आपणय आपण म्हणे येत काही कोण जाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्तू परी उगासे निवांतो तिये वेळी तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी. सुहृज्जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमरपौत्र धनुर्धरे देखिला तेथ जया उपकार होते केले का आपदी जे राखिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दडी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. कृपया पर्याविष्टो विषिदन्निदमब्रवीत तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तमे कुळीच्या होती आणि गुणलावण्याथी त्या अनिकितेन सहाती सुतेजपणे नवी आवडीचे निभरे कामुकनी जवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंश बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना जेथ दहाले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळो जाय मग तेथ का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोये आकळीला म्हणून असता धिरू गेला हृदयाद्राव आला जैसा चंद्रकळी सिंपिला सोमकांतू तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्त्रंसते हस्ता त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गू आघवा देखिला येथ हे संग्रामी अति उद्यत झाले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही मनबुद्धी ठाई स्थिर नो हे देखे देह कापत तोंड से कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कंटाळा आला अति संताप उपनला तेथ बेंबळ हा तू गेला गांडेवांचा तेथ धरतची निष्ठले परी नेनेची हातोनी पडिले ऐसे हृदयसे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तया होऊन असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरू जिंतिला निवात कवचाचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळला क्षणा माझी जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळे तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परिते कमळदर चिरुणेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणून भुलविला एके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनू देखून सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसीने ने सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसजे येथ माझे मन अतिशय व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे निमित्तानी च पश्यामी विपरीतानि केशव
न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिकान बधावे। हे ये राघवे गोत्र जामुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्ययानये मज। येणे काय काज महापापे देवा बहुती परी पाहता येथ ओकटे होईल झुंजता। वर काही चुकविता लाभुआथी न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च। किं नु राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा। येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगः सुखानि च। तैमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च। तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही। येथ राज्य तरी काही हे पाहोनिया। या सकळांते वधावे मग जे भोग भोगावे ते जडोच आघवे। पार्थू म्हणे तेने सुखे विन होईल ते भलतेही साहिजेल। वरी जीवितही मेचजेल याची लागी पर्यासी घातुकीजे मग आपण राज्य भोगिजे। हे स्वप्नही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कौना लागी जियावे। जे वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा ते इप्सी कुळ तयाचे काही हेची फळ। जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राची या बोलिजे। वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे। हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ। मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत। जे झाले असते उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे। शस्त्राग्री जिव्हारे आरोपोनी ऐसिया ते कैसे निमारू। कोणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी। आचार्य पितर पुत्रास तथैव च पितामहाः मातुलाश्वशुरा पौत्राः शालाः संबंधिनस्तथा। हे नेनसी तू कवन परिपैल भीष्मद्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत। येथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ। पुत्र नातू केवळ इष्टही असती अवधारी अति जवळिकेचे। हे सकळही सोयरे आमुचे म्हणून दोषातिवाचे बोलताची। एतान्यहंतुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतोः किं नु मही कृते। हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा। त्रैलोक्यचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी। जरी आजी येथ ऐसे किजे तरी कौनाच्या मनी उरिजे। सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिस्यात् जनार्दन। पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतान ततागिनः। जरी वधू करुणी गोत्रजांचा तरी वसोटा होनी दोषांचा। मद जोडीलाशी तू हातीचा दुरी होसी। कुळ हरणी पातके ते अंगी जडती अशेखे तये वेळ तू कवनेके देखावासी। जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू। मग क्षणभरी कोकिळू स्थिरणो हे सकर्दम सरोवरू। अवलोकुनी चकोरू न सेवितू अभेरू करुणी निघे। तया परी तू देवा मज झकोन येसी मावा। जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल तस्मान्नारहा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्। स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव। म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी। हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल। मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा। म्हणून कौरव हे वदी जती मग आम्ही भोग भोगी जती। हे असो मात उघडती अर्जुन म्हणे यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः। कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं। कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। हे अभिमान मध्ये भुलले जरी पासंग्राम आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे। हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे। जानत जानताची सेवावे काळकूट। हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता। तो तव चुकविता लाभुआथी असता प्रकाशू सांडावा। मग अंधकपू आश्रावा तरी तेथ कौनु देवा लाभू सांगे। का समोर अग्नी देखोनी जरी न वचजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळोनी जाळू सके। तैसे दोष हे मूर्त अंगी वाजू असती पाहत। हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे
ऐसे पार्थती अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोडी सांगेन तुझ. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत. जैसे काष्ठे काष्ठ मठिजे तेथ वनी एक उपजे, तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळ लेनी. जैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोष घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे वंश धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. अधर्मात भिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः, स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकराः. येथ सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे पारुषती. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजोची का आडळीजे जयापरी. तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मो जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी, जय यमनियम ठाकती. तेथ इंद्रिये सैरा रहाटती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधर्मी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती. तेथ समूळ उपडती जाती धर्म, जैशी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी. तैसी महापापे कुळी प्रवेशती. संकरो नरकायैव कुलज्ञानं कुलस्य च, पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. मग कुळातया अशेखा आणि कुळ घातका, येरा येरा नरका जाणे आती. देखे वंशवृद्धी समस्त, तयापरी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे. तेथ कवना तिळोदके कवन अर्पी, तरी पितर काय करीती. कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापासी. जैसा नखाग्रे व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. तेवी आब्रह्मकुळ अवघे आपलविजे. दोषैरतः कुलघ्नानां वर्णसंकर कारकैः, उत्साद्यन्ते जातिधर्मः कुलधर्माश्च शाश्वतः. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं, यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. देवावधार्यानि कयेक येथ घडे महापातक, जे संगदोषे हा लौकिक भ्रंशु पावे. जैसा घरी आपुला वाणीवसे वन्ही लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून घाली. तैशी या तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्त येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ. मग महाघोर केवळ निरय भोगी, विडिलिया तिये ठाई. मग कल्पांतीही उकलू नाही, येसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनी वरी त्रासू नुपजे. हृदय वज्राचे हे काय किजे अवधारी पा. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक. ऐसे जाणता ही दोख अघेरुना, जे हे वडील सकळ आपुले. वधावया दिठी सुदले, सांगपा काय थे कुले घडले आम्हा. यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपाणयाः, धार्तराष्ट्रारणे हन्युस तन्मे क्षेमतरम भवेत. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे. जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके. ते मरण ही वरिणिके, परियेने कल्मशे चाड नाही. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ. मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्योपाविशत्. विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसाः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू. कारवी राहुग्रस्तू प्रभाहीनु. नातरी महासिद्धी संभ्रमे, जिंतला तापसू भ्रमे. मग आकळूनी कामे दिनू किजे. जैसा तो धनुर्धरू
अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेत रहवरू त्यजिला तेने मग धनुष्यभान सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एके राया वर्तले संजयो म्हणी आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति कौतुकाय कथा ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू।